नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मामलतदार कायदा 2025 मध्ये या कायद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये 2 कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली. ही सुधारणा कशा संदर्भात आहे आणि त्या सुधारणेनुसार महाराष्ट्र शासनाने एक शासन परिपत्रक निर्गमित केलं. त्या शासन परिपत्रकाचा सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो या संदर्भातली कायदेशीर माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की ग्रामीण भागामध्ये रस्त्यांसंदर्भातले प्रश्न, वहिवाटी संदर्भातले वाद आणि शेत जमिनीचे वाद या संदर्भातले सर्व प्रश्न हे जर सोडवायचे असतील तर त्या संदर्भात मामलतदार अधिनियम 1906 हा कायदा आपल्याला मदत करतो. या कायद्यानुसार जो कोणी व्यक्ती तुमच्या वहिवाटीला किंवा रस्त्यामध्ये हरकत निर्माण करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीविरुद्ध मनाई हुकूम घेण्यासंदर्भातली तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली. या कायद्याचा पुढे जाऊन वापर असा देखील करता येतो की जर तुमचे काही पाटाचे वाद असतील, पाण्याचे वाद असतील तर त्या संदर्भातल्या वादाला देखील आपण मामलतदार कायद्याच्या चौकटीत आणून त्या संदर्भातला मनाई हुकूम आणि न्याय मागू शकतो. तर याच कायद्यानुसार सुरुवातीला जर तुमचं प्रकरण हे दाखल झालं तर अशा परिस्थितीत ते प्रकरण दाखल झाल्यानंतर त्या प्रकरणामध्ये सामनेवाला किंवा जो काही समोरचा व्यक्ती ज्या विरुद्ध तुम्ही तो वाद उपस्थित केला असेल किंवा त्या विरुद्ध तुम्ही ती तक्रार दाखल केली असेल त्या व्यक्तीला हजर करण्यासाठी फार मोठी प्रमाणात कसरत करावी लागत होती. म्हणजे त्यांना नोटीस बजावण्यापासून तर त्यांना हजर करेपर्यंत वेगवेगळ्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत होतं. परंतु 2025 मध्ये मामलतदार अधिनियम या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. या कायद्यामध्ये मुख्यत्वे करून कलम 14 आणि 21 या 2 कलमांमध्ये महत्वाची सुधारणा करण्यात आली. या सुधारणेचा फार मोठा इम्पॅक्ट आणि फरक असा दिसून येतो की जे काही प्रकरण तहसीलदार यांच्या न्यायालयात तर जेव्हा अशा स्वरूपाचे वाद हे न्यायालयात दाखल केले जात होते तर अशा परिस्थितीमध्ये त्या समोरच्या व्यक्तीला हजर करण्यासाठी फार मोठी कसरत ही त्या संबंधित अर्जदाराला करावी लागत होती. म्हणजे नोटीसचा बहाणा करून ते प्रकरण हे लांबणीवर पडत राहायचं आणि जो काही कायद्याचा मूळ उद्देश होता तो बाजूला व्हायचा. परंतु दुसरा मुद्दा असा देखील होता की काही प्रकरणांमध्ये न्यायाच्या बाजूने न्याय होऊन देखील म्हणजे अर्जदाराच्या बाजूने जरी न्याय दिला असला, त्यांना मनाई हुकूम मिळाला असला तरी देखील त्याची अंमलबजावणी मात्र ही करणं अशक्य होतं. म्हणजे जो काही दिलेला न्याय होता किंवा जो काही दिलेला निर्णय होता तो फक्त कागदावरच राहायचा, परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं हे मात्र अशक्य होतं. कारण त्या संदर्भात न्यायालयामध्ये जे काही प्रश्न उपस्थित व्हायचे त्या प्रश्नांचा विचार करून निर्णय हा दिला जात होता, परंतु त्याची अंमलबजावणी करत असताना अडचणी या संबंधित अधिकाऱ्यांना यायच्या. जसे की एखाद्या वेळेस जर एखाद्या व्यक्तीच्या विरुद्धामध्ये मनाई हुकुमाचा आदेश दिला असेल की तुम्ही त्या व्यक्तीला त्याच्या वहिवाट करण्यापासून हरकत करायची नाही किंवा त्यांना मज्जाव करायचा नाही, परंतु असा निर्णय जरी दिला असला तरी तो मात्र कागदावर राहायचा आणि तो कागदावर राहत असल्यामुळे जो काही दिलेला न्याय होता तो मात्र त्या अर्जदाराला हा मिळत नव्हता. परंतु आता 2025 मध्ये जी काही सुधारणा या कायद्यामध्ये करण्यात आली तर या कायद्यामध्ये कलम 21 आणि पोट कलम 5 ही अंतर्भूत करण्यात आलं. या 21.5 नुसार आता ज्या व्यक्तीच्या लाभामध्ये तशा स्वरूपाचा आदेश प्राप्त झाला असेल तर त्या व्यक्तीला जो काही निर्णय दिला गेला असेल, जो काही जजमेंट त्याच्यामध्ये दिलं असेल तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांची मदतही घ्यावी लागेल. आणि पोलिसांची मदत घेतल्यानंतर जी काही पोलिसांची मदत ही त्या व्यक्तीला मिळेल तर ती फक्त विनाशुल्क मिळेल. परंतु असं करत असताना शासन परिपत्रकामध्ये असं नमूद करण्यात आलं की ज्यावेळेस मामलतदार कायद्याखाली मनाई हुकुमाचा आदेश पारित करण्यात येईल किंवा कोणत्याही स्वरूपाचा आदेश पारित करण्यात येईल
तर मात्र त्या आदेशामध्ये एक ओळ टाकणं हे संबंधित अधिकाऱ्यावर बंधनकारक असेल. ती म्हणजे काय, की त्या आदेशामध्ये अशी एक ओळ टाकण्यात येईल, की सदरचा आदेश हा अंमलबजावणी करत असताना जर काही अडचण निर्माण होत होत असेल, तर मात्र त्या अर्जदाराला किंवा तक्रारदाराला पोलीस बंदोबस्त हा विनामूल्य पुरवण्यात यावा आणि झालेल्या आदेशाची अंमलबजावणी ही त्वरितरित्या करण्यात यावी. अशा स्वरूपाची एक ओळ त्या आदेशामध्ये टाकणं त्या प्रत्येक अधिकाऱ्यावर बंधनकारक असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, की जर अशा स्वरूपाची ओळ किंवा अशा स्वरूपाचा आदेश जर त्या आदेशामध्ये केला गेला नसेल किंवा असे डायरेक्शन जर त्या आदेशामध्ये दिले गेले नसतील, तर त्याचा काय परिणाम होईल? तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. शासन परिपत्रकाच्या आधारे आणि झालेली जी काही घटना दुरुस्ती असेल, झालेली जी काही कायद्यामध्ये सुधारणा असेल, त्या सुधारणेनुसार किंवा ती सुधारणा जर तुम्ही पोलिसांना दाखवली, तर पोलिसांना देखील तुमच्याकडून कोणत्याही पैशाची मागणी करता येणार नाही आणि जो काही बंदोबस्त हा तुम्हाला मिळेल तर तो सशुल्क मिळेल, म्हणजे विनाशुल्क मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची पैशांची मदत ही पोलिसांना द्यावी लागणार नाही. तर मित्रांनो, या जजमेंटचा आणि ही जी माहिती आहे याचा फायदा कसा होऊ शकतो? तर अगोदर जो काही विलंब हा समन्स बजावण्यासाठी किंवा त्या समोरच्या व्यक्तीला न्यायालयात हजर करण्यासाठी लागत होता, तर तो विलंब आता एवढा लागणार नाही. कारण त्यामध्ये अशी एक तरतूद करण्यात आली ते GR मध्ये, की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 232 यामध्ये ज्या प्रकारची पद्धत ही समन्स बजावण्यासाठी दिलेली आहे, तीच पद्धत आता मामलतदार कायद्याखाली समन्स बजावण्यासाठी वापरण्यात येईल. म्हणजे काय, की तो व्यक्ती ज्या ठिकाणी काम करत असेल, ज्या ठिकाणी त्याचं वास्तव्य असेल, तर त्या ठिकाणी त्याला समन्स काढण्यात येईल आणि जर तो उपलब्ध नसेल, तर त्याच्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला त्या स्वरूपाची समन्सची बजावणी करता येईल आणि जर अशा परिस्थितीत तरी जर का समन्स घेण्यास टाळाटाळ करत असेल, तर मात्र त्याच्या घरावर दर्शनी भागावरती त्या समन्सची बजावणी ही करण्यात येईल. म्हणजे या 3 परिस्थितींमध्ये समन्सची बजावणी झाल्यानंतर त्याला नोटीस मिळाली असं कायद्याने गृहीत धरता येऊ शकतं. आणि या माहितीच्या आधारे तुम्ही जर दाखल केलेले प्रकरण हे या मुद्द्यांवरती प्रलंबित असतील, तर या व्हिडिओचा तुम्हा लोकांना फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो अशी आशा बाळगतो आणि थांबतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.